रोहन आणि मायाचं लग्न 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. किशोरी 7 महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी गेल्या होत्या, जिथे माया राहत होती. माया प्रत्यक्षात तिच्या मामा आणि मामींसोबत राहत होती. तिच्या आईवडिलांचं तिच्या बालपणीच निधन झालं होतं. म्हणूनच तिचे मामा आणि मामी तिला त्यांच्याकडे घेऊन आले होते. माया ही खूप हुशार आणि बुद्धिमान मुलगी होती. तिला अभ्यासातही खूप रस होता. पण तिचे मामा मामी तिचे लवकर लग्न व्हावे, तिचं घर स्थिरावं आणि सगळ्या जबाबदाऱ्यांपासून आपण मुक्त व्हावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी तिचे लग्न BAच्या दुसऱ्या वर्षातच लावून दिले. किशोरी त्यांच्या घरी बसायला गेल्या होत्या. मायाने सर्वांसाठी चहा नाश्ता आणला. मायाच्या मामाने किशोरीकडे मायाच्या लग्नासाठी विचारणे केली. तेव्हा किशोरीला माया ही मुलगी खूप आवडली. ती दिसायला खूप सुंदर होती आणि कामाच्या बाबतीतही खूप आशादायक होती. तिने तिच्या माहेरी घरीही मायाबद्दल खूप कौतुक ऐकलं होतं. म्हणूनच तिने निसंकोचपणे तिचा मुलगा रोहनसाठी मायाचा हात मागितला. तथापि किशोरच्या माहेरच्या कुटुंबाने तिला नकार दिला आणि म्हटलं, किशोरी तू काय करत आहेस? तुझा मुलगा खूप शिकलेला आहे, मोठा आहे. तू तुझ्या मुलाचे लग्न गावातील मुलीशी लावत आहेस. तुझा मुलगा एक बहुराष्ट्रीय कंपनीत, चांगल्या कंपनीत मोठ्या ठिकाणी CEO म्हणून काम करतो आणि त्याचं लग्न तू गावातल्या या मुलीशी लावून देत आहेस. त्याला शहरातील मुलींकडून अनेक चांगले प्रस्ताव येतील. अरे त्याच्यासाठी एखादी चांगली नोकरी करणारी मुलगी मिळू शकते. मग तू त्याचे लग्न गावातील ह्या या मुलीशी का लावत आहे? त्यावर किशोरी म्हणाली, माझ्या मुलाला पैसा कमवण्यात काही अडचण नाही. माझा मुलगा खूप पैसे कमावू शकतो. पण मला माझ्या मुलासाठी अशी मुलगी हवी जी समजदार, सुसंस्कृत, संस्कारी असेल, जी त्याच्या घरात नेहमी प्रेम आणि काळजी ठेवेल. दोघेही नवरा बायकोंमध्ये नेहमी प्रेम असायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला हवं. एकमेकांची काळजी घ्यायला हवी. आत्ताच्या काळात मला शिकलेल्या बऱ्याच मुली मिळतील, पण समजूतदार मुली लवकर मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की मायाचं लग्न माझ्या मुलाबरोबर व्हावं. माया मला खूप पसंत आहे. पण रोहनचे मामा रोहनलाही तेच सांगतात जे त्यांनी किशोरी यांना सांगितलं होतं. त्यावेळेस रोहन मात्र काहीच बोलला नाही आणि त्याने त्याच्या आईच्या पसंतीच्या मुलीसोबत म्हणजेच मायासोबत लग्न करून घेतलं. माया दिसायला खूप सुंदर होती. पण रोहनच्या मनात आता कुठेतरी त्याच्या मामाने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या होत्या. माया ही खेडेगावातील मुलगी आहे. ती माझ्या पातळी इतकी शिक्षित नाही आणि तिला नोकरीही नाही. ऑफिसमधील त्याचे सर्व मित्र म्हणाले की रोहन, तुला ऑफिसमध्येच कोणतीही मुलगी मिळू शकली असती. मग तू गावातील ह्या अशा मुलीशी लग्न का केलंस? तुझ्यासमोर बसलेली रिया इतके दिवस तुला तिच्याशी लग्न करायला सांगत होती, पण तू तिच्याशी लग्न करण्यास नकार दिलास. तू मधूशी लग्न करण्याऐवजी रियाशी लग्न केलं. ते गावच्या मुलीशी लग्न केलं. तर आज दोघेही तू जर रियाशी लग्न केलं असतंस तर आज दोघे एकत्र बसून ऑफिसमध्ये काम करत असतात. तेव्हापासून रोहनच्या मनात या सर्व गोष्टी आणखी तिळादायक वाढू लागल्या. त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता मायामध्ये कमतरता दिसू लागली. एके दिवशी सकाळची वेळ होती. रोहनला ऑफिसला जायचं होतं. म्हणूनच माया त्याच्यासाठी सकाळी सकाळी टिफिनची तयारी करत होती. त्याला ऑफिसला निघायचे होते. मटर आणि बटाट्याची सुक्की भाजी आधीच बनवली होती. पोळ्या तेवढ्या बाकी होत्या आणि एका बाजूला गॅसवर चहा उकळत होता. अचानक पूजा करत असलेली किशोरी खोलीत येऊन मायाला आवाज देते आणि म्हणते, माया, माझा बिनसाखरेचा चहा झाला असेल तर मला आणून दे. माया म्हणते, हो आई, लगेच आणून देते. असं म्हणत तिने पटकन सासूचा चहा त्यांच्या खोलीत नेऊन दिला. माया पोळ्या करता करता नवऱ्याचा टिफिन पॅक करत होती. अचानक रोहनचा आवाज आला, माया, शर्ट प्रेस केलं नाही का? तुला माहीत आहे का आज माझी किती महत्त्वाची मीटिंग आहे? मला फक्त या सफेद शर्टचीच गरज होती. तुला एक काम देखील नीट करता येत नाही. माझ्या आईने अशी कशी गावंढळ मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं आहे कुणास ठाऊक. माया त्याच वेळीस खोलीत हळूच येऊन उभी राहिली. तिच्या नवऱ्याचा रागाने लाल झालेला चेहरा पाहून ती जागीच थरथर कापत उभी राहिली. तेव्हाच रोहन म्हणाला, अगं आता अशी उभी का आहेस? पटकन शर्ट प्रेस कर. मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मायाने पटकन तो शर्ट हातात घेतला आणि प्रेस काढून शर्टवर प्रेस करू लागली. त्याचवेळी किशोरी बाहेर येऊन म्हणाली, माया, स्वयंपाकघरात काहीतरी जळण्याचा वास येतो आहे अगं. गॅसवर काही ठेवलं होतं का? हे ऐकून माया धावतच स्वयंपाकघरात गेली. माया गॅसवर चहा उकळायला ठेवून गेली होती आणि ती गॅस कमी करायला विसरली. त्यामुळे चहा जळून गॅसवरचा वास पसरला होता. हे पाहून रोहनचा राग आणखी वाढला.
फ्रेश झालेलं घालून तयार होऊन रोहन बाहेर आला. त्यावेळी माया पोळी भाजीची ताट तयार करून डायनिंग टेबलवर ठेवत होती. माया म्हणाली, तुम्ही आधी नाश्ता करून घ्या, मी परत चहा बनवून आणते. परंतु रोहन नाश्त्याचं ताट टेबलावर फेकून म्हणाला, मला नाही करायचा आहे नाश्ता, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे, मी ऑफिसमध्ये नाश्ता करून घेईल. रोहनला रागात पाहून किशोरीताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, रोहन समोर आलेल्या जेवणाचा असा अपमान करू नये अरे रोहन, आणि तू तर ताट फेकून दिलंस. हे संस्कार दिले आहेत का मी तुला? रोहन आईवर चिडत म्हणाला, राग करू नको तर काय करू? आई, तुम्ही माझं लग्न अशा मुलीसोबत लावून दिलं आहे ज्या मुलीला एकही काम धड करता येत नाही. मी तिला कालच सांगितलं होतं की उद्या माझी ऑफिसची महत्त्वाची मीटिंग आहे, काही गडबड होता कामा नये, पण तरीही सगळी गडबडच केली तिने. असे बोलून गाडीची चावी उचलून रोहन रागातच ऑफिसला निघून गेला. रोहनचा राग पाहून मायेचे हातपाय थरथर कापू लागले. खाली पडलेली पोळी भाजी प्लेटमध्ये ठेवून ती किचनमध्ये घेऊन गेली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. किशोरीला त्याच्या मुलाचे अशा प्रकारचे वागणं अजिबात आवडलं नाही. सकाळपासून तिची सून कामात व्यस्त आहे ही मुलाला दिसत नव्हतं. किशोरी म्हणजे तिच्या सासूबाई त्यांच्या सुनेकडे तिच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की माया बेडवर बसून रडत आहे. किशोरी मायाच्या डोक्याला हात लावत म्हणाल्या, सुनबाई, माझ्या मुलाच्या बोलण्याचं वाईट घेऊ नकोस ग, तो थोडा चिडखोर आहे, पण हळूहळू त्याला समजेल, त्याला येऊ दे. आज मी त्याला समजावून सांगेन की तो माझ्या सुनेशी अशा पद्धतीने का बोलतो. जेव्हा किशोरीचे प्रेमळ हात मायाच्या डोक्यावर पडले तेव्हा तिने त्यांना मिठी मारली आणि रडू लागली आणि तिच्या मनातील सर्व दुःख बाहेर आले. ती म्हणाली, आई, मी इतकी वाईट आहे का? मला कोणतेही काम कसं करावं हे माहीत नाही का? की रोहन मला वारंवार अशिक्षित म्हणतात आणि मला वारंवार टोमणेच मारत असतात. मला कोणतेही काम कसं करावं हे माहीतच नाही का? मला खरोखर कोणतेही काम कसं करावं हे माहीत नाही का? माझे मामा म्हणायचे की मी सर्व काम खूप चांगल्या पद्धतीने करते, पण माझं लग्न झाल्यापासून असे दिसते की मी सर्व काम विसरले आहे. मी खरोखरच कोणतंच काम चांगलं करू शकत नाही. किशोरीताई त्यांच्या सुनेला खूप प्रेमाने समजावतात. अगं नाही सुनबाई, तू माझी खूप हुशार सुनबाई आहेस, आणि कोण म्हणतं की तुला काम करता येत नाही? मुलगाच इतका घाई करतो की ज्यामुळे काहीतरी चूक होते, नाहीतर तुला सर्व काम खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. किशोरीताई तिला खूप प्रेमाने समजावून सांगते. स्वभावाने आनंदी आणि साधी असलेली माया लवकरच किशोरीच्या शब्द समजते. किशोरीताई यांनी तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलवर बसवलं आणि म्हणाल्या, सुनबाई, आता आपण सून आणि सासू मिळून छान आरामात नाश्ता करूया. तो अजिबात चिंता करू नकोस बघ, मी रोहनला चांगलं समजावून सांगते. खरं तर रोहनला माया आवडतच नव्हती, म्हणूनच तो तिचा तिरस्कार करायचा, रागराग करायचा. जेव्हा जेव्हा तो तिला पाहायचा तेव्हा तो मायाचा अपमान करायचा आणि तिला कमी लेखू लागायचा. रोहन तिच्याबद्दल असे वाईट साईट बऱ्याचदा बोलत होता. मायाला पाहिल्यावर तिला वाईट बोलणं, तिला तिचा राग करणं त्याची जणू आता सवयच झाली होती. जेव्हा जेव्हा तो तिला पाहायचा तेव्हा तो मायाशी कठोर शब्दातच बोलायचा. जेव्हा जेव्हा रोहन मायावर रागवायचा तेव्हा मायाचे डोळे अश्रूंनी भरून जायचे. किशोरीला त्यांच्या मुलाचा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. कधीकधी तिच्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर तिला वाटायचे की तिने मायाला मुलासाठी निवडून चूक केली, पण दुसऱ्या क्षणी तिचं मन म्हणायचं, नाही, मी मायाला माझी सून म्हणून निवडून काही चूक केलेली नाही. माया खरंच खूप चांगली मुलगी आहे. काही वेळाने किशोरी मायाच्या खोलीत गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की माया बेडवर झोपलेली आहे. जेव्हा त्यांनी तिचा हात हातात घेतला तेव्हा त्यांना जाणवले की मायाला खूप ताप आला आहे. किशोरीताई यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि सांगितलं, रोहन, जर तुझी मीटिंग संपली असेल, काम संपलं असेल तर ऑफिसमधून लवकर घरी ये. मायाला खूप ताप आला आहे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. तिकडून रोहन सांगतो की आई, माझं ऑफिसचं काम संध्याकाळपर्यंत संपेल, मी काही आता येऊ शकणार नाही. एक काम कर, तूच तिला घेऊन डॉक्टरांकडे घेऊन जा, तर तिला काहीतरी औषध तरी दे. उद्या मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. किशोरीताई मधूला तापासाठी काही औषध देतात आणि त्यानंतर त्या त्यांच्या सुनेला तपासायलाही जात नाहीत. असा विचार करून की जेव्हा मुलगा असं बोलतो तेव्हा तो सुनेला डॉक्टरकडे घेऊन जाईल, किमान मुलाने तरी सुनेच्या वेदनेत तिच्यासोबत उभं राहावं. असा विचार करून त्या सुनेला डॉक्टरकडे घेऊन जात नव्हत्या. दुसऱ्या दिवशी रोहन सुट्टी घेऊन मायाला डॉक्टरकडे दाखवायला घेऊन जातो. फळांचं दुकान पाहून रोहन उतरून मायासाठी फळं घेतो
हे पाहून माया हसते. तर रोहन म्हणतो, आई म्हणाली होती की तुझी तब्येत ठीक नाही आणि तू इथे बसून हसत आहेस. तुला पाहून असं नाही वाटत की तुझी तब्येत ठीक नाही? आणि हे फळ मी आईच्या सांगण्यावरून घेऊन जातोय. जास्त हसायची गरज नाही. रोहनचा आवाज ऐकून माया शांत होते. माया घरी परतून पाहते की तिची सासू स्वयंपाक करत आहे. हे पाहून माया घाबरते की कदाचित रोहन त्याच्या आईला स्वयंपाक करताना पाहून तिला काहीतरी बोलू लागेल. म्हणून ती लवकर हात धुवून स्वयंपाकघरात जाते आणि म्हणते, आई मी पोळ्या करून देते. त्यानंतर सासू म्हणते, अरे नाही बाळा, तुझी तब्येत ठीक नाही ना, घरचं सगळं काम तूच तर करतेस. जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून माझी सगळी कामं सुटलीत बघ, मी काहीच काम करत नाही. पण आज तुझी तब्येत ठीक नाही ना, तर एक दिवस मी स्वयंपाक करू शकत नाही का? आज तू आराम कर आणि औषधं घे. त्यावर रोहन म्हणाला, इतकी तब्येत खराब नाहीये तिची की जेवण बनवू शकत नाही. सासू म्हणते, हे काय, हे तू काय बोलत आहेस? आता डॉक्टरकडून दाखवून आला आहेस, थोडा आराम करू दे तिला. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत रोहन मायाला म्हणाला की ऑफिसमधून माया फोन आला होता. मला काही महत्त्वाचं काम आहे. ऑफिसला जावं लागेल. पटकन माझा टिफिन पॅक कर. काही गडबड करू नकोस. घाईघाईतच माया रोहनचा टिफिन पॅक करू लागली. पण घाईघाईत तिच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडून तुटला. याचा आवाज ऐकून रोहन खोलीतून बाहेर आला आणि तिच्यावर ओरडत म्हणाला, बघ आई, मी म्हटलं होतं ना मायाला एक काम व्यवस्थित करता येत नाही. काही ना काही गडबड गोंधळ करतच असते. कळत नाही मी या गावंढळ मुलीसोबत माझं संपूर्ण आयुष्य कसं घालवलंय, कसं घालवणार आहे. माया सामान्यतः सगळं कामे व्यवस्थित करायची, पण रोहनचा आवाज ऐकल्यानंतर त्याची चिडचिड बघून नेहमी तिच्या हातातून उलटसुलट कामं व्हायची. घाईघाईने तिने मग काचेचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काचेचा एक तुकडा तिच्या हाताला लागला आणि त्यामुळे तिच्या हातातून रक्त व्हायला लागलं. पण रोहन या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून ऑफिसला तसाच निघून गेला. आज रोहनच्या वागण्यामुळे माया फार दुःखी झाली होती. तिची तब्येत आधीच ठीक नव्हती आणि रोहनचं ओरडणं, हाताला काच लागणं, त्यामुळे ती खूप दुःखी झाली होती. स्वयंपाकघरात बसून माया हळूहळू रडत होती. किशोरीताई आपल्या सुनेची अशी वाईट अवस्था पाहून खूप दुःखी झाली. त्यांना आपल्या मुलावर खूपच राग येत होता. त्यांनी कित्येक वेळा आपल्या मुलाला समजावलं, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो नेहमीच सुनेला वाईट साईड बोलत होता. त्या दिवशी किशोरीताई शांतपणे आपल्या खोलीत बसल्या होत्या. मायाही आपल्या खोलीत बसून खूप वेळ रडत राहिली. किशोरीताईंच्या मनात अनेक विचार सुरू झाले होते. एकतर त्या आई विना मुलीला मायाला आपल्या घरात सून म्हणून घेऊन आल्या होत्या. तिला लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांचं प्रेम कधी मिळालं नव्हतं. आता तिचा नवराही तिला अशा प्रकारे वागवत होता, यामुळे ती खूप दुःखी होती. तो नेहमीच तिला कमी लेखायचा, त्रास द्यायचा, वाईट साईड बोलायचा. एक दिवस किशोरीताईंनी ठरवलं की आता त्यांना काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे मुलाला योग्य धडा मिळेल आणि तो त्यांच्या सुनेचं महत्त्व समजून घेईल. कारण त्या आपल्या सुनेला एक मौल्यवान रत्न मानत होत्या. त्यांना माहीत होतं की त्यांची निवड सून म्हणून आणण्याची निवड चुकीची असू शकत नाही. असा विचार करत किशोरीने एक निर्णय घेतला आणि मायाच्या खोलीत जाऊन तिला सांगितलं, सुनबाई, आज एक मी निर्णय घेतला आहे, पण त्यात मला तुझी साथ हवी आहे. मायाने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत थोडासा उदास आवाजात विचारले, कसला निर्णय आई? किशोरीताई आत्मविश्वासाने म्हणाल्या, मला वाटतं की तू तुझं पुढचं शिक्षण पूर्ण करावं. लग्नानंतर तुझं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. BA सेकंड इयरमध्ये तुझं लग्न झालं होतं, ज्यामुळे तुझं शिक्षण थांबावं लागलं. पण आता माझी इच्छा आहे की तू तुझं शिक्षण पूर्ण करून तुझं स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नोकरी करावी. किशोरीचं बोलणं ऐकून मायाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, आई, तुम्ही हे काय म्हणत आहात? आणि मी शिकून काय करणार? माझं लग्न झालं आहे, घर आणि कुटुंब सांभाळणं हेच माझं काम आहे. यावर किशोरीताई हसत म्हणाल्या, सुनबाई, असं कुठं लिहिलं आहे की लग्नानंतर शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही किंवा नोकरी केली जाऊ शकत नाही? मी अनेक घरं पाहिली आहेत जिथे लग्नानंतरही सुना शिकत राहतात आणि शिक्षण झाल्यानंतर तिथेच त्या नोकरी करतात. आणि तुला तर वाचनाचंही फार आवड आहे, तुला शिक्षण घ्यायला आवडेल का? आपल्या सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकून मायाच्या मग आनंदाला पारावर उरला नाही. तिने सहजरित्या मान हलवली आणि म्हणाली, हो आई, मला शिकायला खूप आवडेल. पण रोहन काय म्हणतील, ते यासाठी तयार होतील का?
त्यावर तिची सासूबाई म्हणाल्या की तू त्याची चिंता करू नकोस बाळा. असे रोहन सकाळ ते संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्येच असतो. घरकामात मी तुला मदत करेन आणि जोपर्यंत रोहन घर येत नाही तोपर्यंत तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. अभ्यास व्यवस्थित कर. किशोरीचे शिक्षण चालू करण्याच्या या निर्णयावर मायाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. तिच्या चेहऱ्यावर एक आनंदी हसू पसरलं होतं. तिला जणू काही जगण्याची एक नवीन उमेद मिळाली होती. ती आनंदाने पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लगेचच तयार झाली. लवकरच किशोरीताईंनी त्यांना एका चांगल्या कॉलेजमध्ये मायाचं ॲडमिशन करून घेतलं. मायाची मेहनत आणि लक्ष देऊन ती सगळं करत होती. तर दुसरीकडे रोहनला कळालं सुद्धा नाही की त्याची बायको पुढचं शिक्षण घेत आहे, कारण दोघांनाही चांगल्या प्रकारे सगळं सांभाळून घेतलं होतं. हळूहळू अशीच वेळ निघून गेली. रोहन त्याच्या ऑफिसच्या कामात बिझी होता, तर इकडे माया तिच्या शिक्षणात अधिक लक्ष देत होती. सोबतच मायाने सिव्हिल सर्व्हिसची तयारी देखील सुरू केली. त्यामुळे तिला आता रात्रीसुद्धा अभ्यास करण्याची गरज पडत होती. त्यामुळे एक दिवस किशोरी रोहनला म्हणाल्या की माझी तब्येत खूप खराब आहे, त्यामुळे तू काही दिवस मायाला माझ्या खोलीत झोपायला पाठव. माया माझ्याजवळ झोपली राहिली की ती माझ्या औषधांची काळजी घेईल. रोहनलाही काहीच अडचण नव्हती. त्यामुळे तो मायाला म्हणाला की तू काही दिवस आईच्या खोलीत जाऊन झोप. तिची तब्येत ठीक नाही आहे. हे ऐकून माया खुश होऊन आरामात किशोरीताईंच्या खोलीत जाऊन राहू लागली आणि मग त्या खोलीत ती तिचा अभ्यास करू लागली. दुसऱ्या दिवशी रोहन आईला म्हणाला की आई, मला ऑफिसच्या कामानिमित्त 2 महिन्यासाठी बँगलोरला जावं लागेल. त्यानंतर माझं प्रमोशन होईल आणि त्यानंतर आपण घरात एक मोठी पार्टी ठेवू. असं म्हणत रोहन बंगळुरूला निघून गेला. तर इकडे मायाने सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षा देत आणि हळूहळू ती घरकामातही परफेक्ट झाली होती. आता तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली होती. 2 महिन्यांनी रोहन घरी आला आणि म्हणाला, आई, मला घरात पार्टी द्यायची आहे. माझ्या ऑफिसचे सगळे लोक येतील आणि एक फॅमिली पार्टी आहे, म्हणून मी घरीच करायचं ठरवलं आहे आई. रोहनने मधुलाही सांगितलं की सगळं जेवण अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. काही गडबड होता कामा नाही. कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये आणि सगळ्या लोकांच्या समोर चांगलं बोलायचं. कोणासमोर तुझा गावंढळपणा दिसायला नको. तेव्हा सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घे. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे कपडे तरी चांगले घाल आणि चांगली तयारी कर. उगाच माझी इज्जत जाईल असं काही वागू नकोस तू. माया शांतपणे त्याच्या गोष्टी ऐकून घेत होती. डायनिंग टेबलवर बसून किशोरी रोहनचं सगळं बोलणं ऐकत होत्या. तितक्यात रोहन मायाचा हात धरून म्हणाला की काय म्हणालो लक्षात आहे ना, की एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं. काही गडबड व्हायला नको आहे मला. जर गडबड झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. माया हळू आवाजात म्हणाले की कुठलीही गडबड होणार नाही. मी काही कमी ठेवणार नाही. तुम्ही चिंता करू नका. मी सगळं तयार करून ठेवते. तुमचे सर्व मित्र पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहेत, तर मी कोणत्याही गोष्टीची कमतरता घरात ठेवणार नाही. कोणत्याही गोष्टीची कमी राहता कामा नाही. आता मी जरा फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत सगळं घर अगदी व्यवस्थित सेट करून ठेव आणि स्वयंपाकाच्या तयारीला लाग, कारण सगळे वेळेवर येणार आहेत. माया पटकन स्वयंपाकघरात गेली आणि जेवणाच्या तयारीला लागली. पण माया वेळोवेळी फोन चेक करत होती. तर किशोरी मायाजवळ जाऊन विचारत होत्या की सुनबाई, परीक्षेचा निकाल आला का? आज तिच्या परीक्षेचा निकाल होता. तेव्हा माया उत्तर देत म्हणाली, नाही आई, माझा निकाल अजून आलेला नाही. खरं तर आज सिव्हिल सर्व्हिसेसचा निकाल लागणार होता, म्हणून मायासारखा तिचा फोन चेक करत होती. इकडे आज घरात पहिल्यांदाच रोहनचे मित्र आणि त्यांचे कुटुंब घरी येणार होते. त्यामुळे सगळ्यांचे जेवण ती बनवत होती. तर दुसरीकडे तिचं लक्ष पूर्ण तिच्या रिझल्टवर देखील होतं. माहीत नाही तिचा रिझल्ट कसा लागणार होता. तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं. मग तिने स्वतःला स्वयंपाकघराच्या कामात झोकून दिलं. माया तिच्या कामात इतकी व्यस्त झाली की तिला वेळ कुठे आणि कसा गेला ते कळलंच नाही. काही वेळातच रोहनचे सर्व मित्र कुटुंबासहित घरी पोहोचले. माया त्यांना सर्वांना नमस्कार करते आणि त्यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि पाणी देण्याचा प्रयत्न करत असते. त्यातलंच एका मित्राच्या पत्नीने तिला सांगितलं, माया, तूही आमच्यासोबत थोडा वेळ बस. मी पाहते तू नुसतं काम करत आहेस, नीट बोलतही नाहीस. हे ऐकून रोहन विचार करतो की जर माझी बायको काही चुकीचं बोलली आणि मी सर्वांसमोर बदनाम झालो तर काय होईल.
म्हणून तो म्हणतो, अहो वहिनी, तिला स्वयंपाकघरात खूप कामं आहेत, आधी तिला तिचं काम पूर्ण करू द्या, मग ती तुमच्या शेजारी आरामात बसेल. जा माया, आधी जेवण बनव. अशा प्रकारे तो मायाला स्वयंपाकघरात पाठवतो. किशोरी रोहनचा हेतू चांगल्या प्रकारे समजतात की तो जाणून बुजून मायाला कुणाशीही बोलू देत नाही आणि तिला अशिक्षित मूर्ख समजतो. ती शांतपणे देवाला प्रार्थना करते की हे देवा, आजच माझ्या सुनेला नोकरी मिळवून दे आणि मग मी माझ्या मुलाला त्याची चूक लक्षात आणून देईल की तो आत्तापर्यंत माझ्या हिऱ्यासारख्या सुनेला मूर्ख समजत होता. मग त्याचा एक मित्र म्हणतो, अरे तुम्हाला माहीत आहे का, माझ्या पत्नीने सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली आहे, त्याचा निकाल आज येणार आहे. अरे, मी तो फोनवर वारंवार तपासत आहे. त्यावर रोहन म्हणतो, अरे वा, वहिनी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करत होत्या, ही खूप चांगली गोष्ट आहे. आज निकाल येणार आहे पण अजून आलेला नाही, मी सकाळपासून वाट पाहत आहे. मग रोहन स्वयंपाकघरात येतो आणि मायाला म्हणतो, बघ, माझ्या मित्राच्या बायका इतक्या मोठ्या सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेची तयारी करत आहेत. तू सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा किंवा त्याचं नावही देखील ऐकलं नसशील बघ. तुला या सगळ्यांबद्दल काय माहिती असणार? तुला फक्त स्वयंपाकघरात जेवण बनवायचं तेवढंच काम आहे. मग रोहनला जेवणाच्या टेबलावर त्याच्या मित्राचे अभिनंदन करणारे आवाज ऐकू येतात. तो तिथे जातो आणि काय झालं ते विचारतो. सगळे म्हणतात, निकाल लागला आहे आणि माझ्या पत्नीने नागरी सेवा उत्तीर्ण केली आहे. हे ऐकून सगळे आनंदी होतात आणि टाळ्या वाजवू लागतात. तर त्याची पत्नी विचारते, बघा कोणी टॉप केला आहे, कोण पहिला आले आहे? रोहनचा मंत्र म्हणतो की माया ठाकूर. माया ठाकूर नावाचं कोणीतरी टॉप केलेलं आहे. मधू ठाकूरचे नाव ऐकून माया ठाकूरचं नाव ऐकून रोहन काही क्षण स्तब्ध होतो, कारण माया ठाकूर हे त्याच्या पत्नीचं नाव देखील होतं. पण दुसऱ्या क्षणी तो विचार करतो की अरे, माया ठाकूर नावाच्या इतक्या मुली आहेत, त्याची पत्नी एकटी थोडी आहे की माया ठाकूर असेल ती. तिला हे सर्व कसं कळेल? तिने खूप आधी तिचा अभ्यास सोडला आहे. मग फोटो पाहून त्याचा मित्र म्हणतो, अरे, हा फोटो तर रोहनच्या पत्नीचाच आहे. त्याच्या मित्राकडून हे ऐकून रोहनला धक्काच बसतो. तो पटकन त्याच्या मित्राच्या हातातून फोन घेतो आणि पाहतो की फोनमधील फोटो खरोखरच त्याच्या पत्नी मायाचा आहे का, आणि टॉप करणारी दुसरी तिसरी कोणीही नसून रोहनचीच पत्नी माया ठाकूर आहे. रोहनला विश्वासच बसत नाही. रोहनला धक्का बसतो आणि तो तिथे स्तब्ध होऊन उभा राहतो. मग किशोरी म्हणते, तू काय पाहतोय? की माझी सून माया आहे, जिने नागरी सेवेत अव्वल स्थान मिळवलं आहे. मी आधीही म्हटलं होतं की माझी सून हिरा आहे, पण प्रत्येकाला हिऱ्याची किंमत कळत नाही. याची उत्कृष्टता प्रत्येकामध्ये नसते. हे ऐकून रोहनचे सर्व मित्र म्हणतात, अभिनंदन रोहन, तुम्हाला कधीच सांगितलं नाहीस की वहिनी नागरी सेवेची तयारी करत आहेत. ती इतकी शिक्षित आहे आणि आता ती इतकी मोठी अधिकारी होणार आहे. आणि सर्वजण मग मायाचं अभिनंदन करू लागतात. किशोरीताई अभिमानाने म्हणतात की हो, आता लवकरच माझी सून जिल्ह्यात अधिकारी होईल. मग ती तिच्या मुलाकडे पाहून म्हणते की आता कोणी तिला अशिक्षित आणि अज्ञानी म्हणणार नाही, गावंढळ म्हणणार नाही. माझी सून सर्वात शिक्षित व्यक्ती आहे. तिने माझ्या मुलालाही मागे सोडले. आईचं बोलणं ऐकून रोहन खूप अस्वस्थ होतो. त्याला त्याचं सर्व वाईट वागणं आठवू लागतं. त्याने मायाशी किती वाईट वागलं होता. त्याने नेहमीच तिचा अपमान केला होता, नाही ते बोलला होता, तिला वाईट बोलला होता, तिला अशिक्षित, गावंढळ, असं अज्ञानी असं म्हटलं होतं. मी तिला किती वेळा रडवलं, मी तिची एकदाही माफी मागितली नाही. कदाचित मी तिला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली आहे. माझी आई खरं सांगत होती की माया ही खूप आशादायक आणि हुशार मुलगी आहे. खाली मान घालून रोहन जमिनीकडे पाहत होता. आज त्याच्यात पत्नी मायाच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत त्याची नव्हती. रोहनचे सर्व मित्र मायाचे कौतुक करू लागतात आणि म्हणतात की खरंच काकूंनी तुझ्यासाठी एक इतका छान हिरा शोधला आहे. वहिनी खरंच खूप हुशार आहेत आणि तिचं बनवलेलं जेवणही अप्रतिम आहे. वहिनीने बनवलेल्या जेवणाची तुलनाच होऊ शकत नाही. त्या प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण आहेत. पत्नीची स्तुती ऐकून आज रोहनला जाणवत होतं की खरोखरच त्याच्या पत्नीमध्ये इतके चांगले गुण होते, पण त्याने ते आजपर्यंत पाहिले नव्हते. तो नेहमीच तिला टोमणे मारत राहिला. काही काळापूर्वीपर्यंत त्याला मायामध्ये हजार दोष दिसत होते. आज रोहन त्याच्या पत्नीच्या डोळ्यात डोकावू शकत नव्हता. काही वेळाने सर्व मित्र निघून जातात. घरी सगळे वारंवार फोन करत असतात आणि सगळे मायाबद्दल विचारत असतात, मायाचे अभिनंदन करत असतात. आज किशोरीताई आणि माया खूप आनंदी होते.
मग रोहन मायाकडे येतो आणि म्हणतो, माया, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली आहे. मी नेहमीच तुला शिव्या देत आलो, नाही नाही ते बोलत आलो, फटकारत आलो. तू कधीही काही बोलली नाहीस. मी नेहमीच तुझ्यात दोष शोधत राहिलो. मी तुला खूप वाईट साईट बोललो. त्या सर्वांसाठी मी तुझी माफी मागतो. तर किशोरीताई मध्येच अडवतात आणि म्हणतात, बरं बाळा, आज तू पाहिलंस की माझी सून एवढी मोठी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे आणि ती जिल्हा अधिकारी होणार आहे. म्हणून तुला माझ्या सूनमध्ये चांगले गुण दिसू लागले. खरं तर सकाळपर्यंत तू माझ्या सुनेला टोमणे मारत होतास. तिला खूप काही सांगत होतास, ऐकवत होतास. तुला इतक्या सहजासहजी माफी मिळणार नाही. माझ्या सुनेने इतक्या वर्षापासून तुझे कठोर शब्द ऐकले आहेत. म्हणून तुला माफ करायलाही थोडा वेळ लागेल. आईचं ऐकून रोहन शांतपणे त्याच्या खोलीत जातो. आज पहिल्यांदाच रोहन शांतपणे त्याच्या खोलीत गेला. तर रोहनने फटकारल्यानंतरही नेहमीच माया खोलीत शांतपणे बसायची. रोहनला त्याच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. तो मायापासून दूर राहतो आणि तिच्याशी नीट बोलतही नाही. तो स्वतःची निंदा करतो आणि वारंवार नंतर मायाची माफी मागतो. शेवटी माया त्याला माफ करते आणि म्हणते, आत्तापासून कोणालाही कधीही कमी लेखू नका. जरी कोणी कमी शिक्षित किंवा जास्त शिक्षित असेल तरी हे शक्य आहे की त्याच्याकडे असलेले गुण तुमच्यात नसतील. जरी मी आज जिल्हा अधिकारी झाले असले तरी कालपर्यंत मी एक साधी गृहिणी होते. तरी मी जे काम करायचे ते तुम्ही करू शकला नाहीत. तुम्ही माझ्यासारखे स्वयंपाक करू शकता का? तुम्ही माझ्यासारखे घर सांभाळू शकाल का? म्हणून माझ्याकडे असलेले गुण तुमच्यात नसतील आणि तुमच्याकडे असलेले गुण माझ्यातही असतील हे गरजेचं नाही. प्रत्येकजण वेगळा असतो, म्हणून त्याचे चांगले आणि वाईट गुण देखील वेगळेच असतात. जेव्हा आपण पती पत्नी असतो तेव्हा आपण एकमेकांचे चांगले आणि वाईट गुण स्वीकारले पाहिजेत. चांगले गुण असणे शक्य नाही. हो माया, मला तुझा मुद्दा चांगल्या प्रकारे समजला आहे आणि आता मी कुणाशी कधी भेदभाव करणार नाही. रोहनला त्याची चूक चांगलीच कळाली होती. त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप होत होता आणि आता तो मायाशी खूप चांगले वागू लागला होता. हे पाहून किशोरीताई आज खूप आनंदी होत्या. तिला तिच्या सुनेचा अभिमान वाटत होता. तिने मायाला तिची सून आणण्याचा, तिच्या निवडीचा देखील तिला अभिमान वाटत होता. तर मग मित्रमैत्रिणींनो, एका सासूने तिच्या गावंढळ सासूला सुनेने कशाप्रकारे साथ दिली, त्यामुळेच ती कलेक्टर बनू शकली. तर मग मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक घरात अशा प्रकारची सासू असायला हवी. हो ना? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.